मंडळी राम राम. खरं तर आमदार प्रशांत धोम यांनी विधानसभेत एक मुद्दा मांडला होता की सरकारी शाळेतील शिक्षकांनी ज्या गावी ते नोकरीला आहेत त्याच गावी मुक्कामी असलं पाहिजे. याच्यातून काय होईल तर गावासोबत त्यांची अटॅचमेंट वाढेल आणि त्याकडे सरकारी शाळेतील कमी होत चाललेल्या विद्यार्थ्यांची संख्या ती सुद्धा भरून निघण्यासाठी मदत होईल. आणि दुसरं महत्वाचं कारण, त्या शिक्षकांची मुलं जर त्या शाळेत गेली तर या समाजामध्ये जो काही नेरेटिव्ह पसरलेला आहे का त्याकडे सरकारी शाळा चांगली नाही आणि एकंदरीत सरकारी शाळेची गुणवत्ता सुद्धा वाढेल. आणि जो मार्केटमध्ये त्याकडे सरकारी शाळेबद्दलचा वाईट नेरेटिव्ह पसरलेला आहे का सरकारी शाळेत असं असतं, सरकारी शाळेत तसं असतं, परंतु ज्या शिक्षकाला 80,000 पेमेंट आहे तरी सुद्धा त्या शिक्षकाचं पोरग सरकारी शाळेत शिकायला जातंय, हा एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल. आणि खरं तर गोरगरिबाची शाळा ही सरकारी शाळा जी बंद पडण्याच्या मार्गावरती आहे ती त्या ठिकाणी सुरू ठेवण्यासाठी सगळ्यात मोठी मदत होईल. म्हणून खरं तर ज्या गावी ज्या त्यांची नोकरी आहे त्या सगळ्या शिक्षकांनी त्याच गावी निवासी असलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.